नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे 24 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा हा मित्रांनो वाटप सुरू होणार आहे. परंतु या योजनेमध्ये आता मित्रांनो 6 जिल्हे वगळण्यात आले. मित्रांनो, ही देवांचीच कृपा म्हणावं लागेल की शेतकऱ्यांवर की आता 75% पीक विमा हा वाटप सुरू झाला आहे. परंतु मित्रांनो, कोणकोणते 6 जिल्हे नाही ते आपण पुढे बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधी नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपल्याला ह्या चॅनलवर मिळते. चला तर मित्रांनो, बघूया आपण आता पुढे. नमस्कार. फक्त हे जिल्हे वगळता बाकीच्या 24 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा वाटप मार्ग मित्रांनो आता मोकळा झाला आहे. तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की कोणकोणते 24 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा हा मिळणार आहे. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर मित्रांनो त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती किंवा अवेळी आलेला पाऊस यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. त्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे डायरेक्ट कंबरडे मोडले असेच म्हणावं लागेल. परंतु यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना आता ही मदत वाटपण्यासाठी पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती जर आपण राज्याचा विचार केला तर मित्रांनो कसे शेतकऱ्यांनी पीक उगवलं होतं, परंतु ऑगस्टमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे खरीपाच्या पिकावर वाढीवर विपरीत परिणाम झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळे उत्पन्नात सुद्धा गृहीत धरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्या टायमात मित्रांनो 25% अग्रिम रक्कम देण्यात सुद्धा आली होती. पण आता शेतकऱ्यांना जी 75% रक्कम कधी मिळणार हा परीक्षेत शेतकरी मित्रांनो ह्या वेळेची वाट बघत आहे की आम्हाला 75% पीक विमा हा कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यासंबंधी सर्वात मोठी अपडेट ही आपल्याकडे आलेली आहे. मित्रांनो, आता मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांच्या म्हणजे उर्वरित रकमेबाबत आधार घेऊन कंपनीने निर्माण घेण्यात आला. मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून 2,000 कोटी रुपयाचा दुसरा हप्ता कंपन्यांना अजूनही मिळाला नाही, असे मित्रांनो कंपन्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना 75% वाटप केला नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम ही खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नव्हती. परंतु मित्रांनो, आता प्रश्न आला उर्वरित 75% नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने मित्रांनो जर आपल्याला माहिती आहे जर कोणते बी पीक विमा असेल किंवा कोणतं बी नुकसान भरपाई जरी असली तर 75% देण्यासाठी त्यांचे काही निकष असतात मित्रांनो. तर मित्रांनो ते निकष म्हणजे कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जाणार आहे. ह्या पिकाच्या अहवालातून सरासरी उत्पन्न मित्रांनो ठरवता येतं आणि नंतर मित्रांनो ते ठरवतात की त्या अहवालावरून की शेतकऱ्यांना ते 75% पीक विमा द्यायचा की 50% द्यायचा की 25% द्यायचा हे ते कापणीच्या अहवालावरून ठरवून नंतर मित्रांनो ठरवता येतात. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकसान भरपाई सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पादन कमी असल्यामुळे पूर्वी दिलेल्या 25% अजून वजा करून मित्रांनो आपल्याला माहिती आहे जर का आता आपल्याला जर पीक विमा मिळायचा म्हणलं तर मित्रांनो सुरुवातीला ती आपल्याला जी पूर्वी 25% ही रक्कम मिळाली होती ती रक्कम मित्रांनो वजा करून नंतर राहिलेली उर्वरित रक्कम आता काही शेतकऱ्यांना 25% मिळाली आहे, काही शेतकऱ्यांना 25% अजून सुद्धा मिळालं नाही, त्यांचं तर नुकसान झालेलं आहे. तर मित्रांनो ती 25% अजून वजा करून उरलेली रक्कम कंपन्यांकडे दिली जाते. त्यानंतर कृषी विभाग तयार केलेल्या अहवालानुसार करून पीक विमा फोटो अपलोड करून नंतर शेतकऱ्यांना मित्रांनो ही रक्कम डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी करण्यात येते मित्रांनो. परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं खरोखर खूप नुकसान झालेलं आहे मग त्या शेतकऱ्यांसाठी काय तर आता तर काही फोटो काढून किंवा आपण तक्रार देऊ शकत नाही. परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच तक्रार दिलेल्या असेल म्हणजे जेव्हा नुकसान झालं होतं तेव्हा तक्रार हा करेल असेल तर मित्रांनो 75% पीक विमा हा मिळणार आहे त्यांना. यांच्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना आपण सरकारचा हिस्सा या पहिले दिलेला आहे 2,000 कोटी. दुसरा हप्ता मित्रांनो 2,000 कोटीचा ह्यापूर्वीच राज्य सरकारने कंपन्यांना डायरेक्ट ट्रान्सफर सुद्धा केलेला आहे. यापूर्वीच विमा कंपन्यांना मात्र केंद्र सरकारकडून सध्या तरी पीक विमाचा अहवाल राज्यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता मित्रांनो आता दाट झाली आहे. म्हणूनच बाजरी कापणीचा अहवाल सुद्धा आता 50% मित्रांनो जास्त घट आल्याचे स्पष्ट होत आहे. मित्रांनो ही होती माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.